तर गुड मॉर्निंग गाईस. सकाळी सकाळी मस्त वातावरण झाले आहे. तर हे बघा, इकडं सूर्य निघालेला आहे आणि थंडी खूप जास्त. आणि जे पप्पा आता येत आहे, आणीला सोडायला गेले होते स्कूलला. तर गाडी म्हटलं की आपण लेट पोहे भरून दिले डब्यामध्ये. पोहे भरून टाकले का? ठीक आहे, बाहेर टाकले ना. हां टिफिन. हां संध्याकाळचं फोन लावा. ते नाही तर फोन लावून किरण चौधरी म्हणून की हां चालेल. फोन ला गाडी सुरपाला चला गाडी. थंडी खूप आहे बापरे. गेले थंडी. काय ग, थोडा वेळ झोपून घे चल. तो बंग पण झोपतोय. थोडा वेळ आड पडून दिल तर माझं पोट. चल चल. ते बाई शिव पण झोपून गेला. आणि तू बी सगळे थोडंसं जा, झोपून घेशील. हां चा मग खेळ संध्याकाळी. कोणत्या गाडीला? तर मी आता हनीला थोडंसं झोपून देते ना ग. थंडी वाजते तर आज ना खूपच जास्त थंडी वाजत होती मित्रांनो. कारण की काल नाही, कालपासून आणि आज तर अजून जास्तच होती. म्हटलं बाहेर तर नाही जाऊन बसत आता, कारण की सगळं थंड वातावरण झाले आणि टाईम झालेला आहे 1:30 वाजलेत. काय ग सुरू झाला तिचा प्लेट अनेक, तर त्याच्यातच खायचं आहे. तर हनीने 2-3 होते किवी फ्रूट्स. काय लागलेलं दिसत नाही. हां त्याचं वरचं हे लागलं आहे ना. ठेव. एक डिश आहे ना छोटी, जा. हां साठी कापले आम्ही किवी फ्रूट्स, कापून दिले. एक झालं बी, खाल्लं एक पीस. नीट बस. तर आमची महागडी पोरगी ही खूपच महागडी पोरगी आहे. तर काय नाही होत, पोरगी आहे लहान, एकच पोरगी. मग काय तिच्यासाठी तर काय पण करू आम्ही ना ग. तर खाऊन घे तू ना. आंबट आणि खोकला बिकला झाला मग बघ. हां आंबट नाही आहे, गोड आहे ना. हां पण थंड आहे, कारण की ते पिकलेले आहे ना. मग हे नाही राहणार, आंबट नसेल. कच्चं राहिलं ना थोडं, मग ते आंबट लागतं खूपच जास्त. नाही. तर मित्रांनो आमची झोप झाली आहे. हनीची माझी झोप होऊन गेली आणि खेळायला लागली उठून उठून. का नको. तर आमची गप्पा चालली होती की बुवा आमची गाडी काल बी नव्हती, आज संध्याकाळी ते सांगत होते. आमच्या हनीनं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं बिटू? कालीपरी ठेवली. तर आमची गाडीचं नाव तिने कालीपरी ठेवली. तर आमची कालीपरी आहे ना हॉस्पिटलला गेली. तर हॉस्पिटलला गेली आमची कालीपरी आणि शक्यतोवर आज डिस्चार्ज करेल असं वाटतंय मला. कारण की विचारलं होतं सकाळी, तर ते बोलले की संध्याकाळी येतील असं. तर आमच्या कालीपरीचं ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं.
त्याच्यामुळे मग हॉस्पिटलला ॲडमिट आहे. आज संध्याकाळी डिस्चार्ज करून देते ना गं बेबी. तर आम्ही आज भेटणार आहेत आमच्या कालीपरीला. आज येऊन जाईल ना. काय फिरायचं. हां नाच फिरी फिरी नाच. शकुंतला बाई. हां नाच. हां नाच. आणि आवाज कमी करते. नाच ना नाच. तर आमची बाई आता आले खेळून खेळून. 5 वाजून गेले. आता टाईम भेटला का ग. अंधार अंधार दिसतंय सगळं. लाईट चालू करूत आपण. तर मित्रांनो मी पण बसलेलीच होती. म्हटलं काय आणलं बघू. कुठून आणलं काय बी आणते का. हनीच्या पप्पांची वाट बघते मी पण कधीची. मग अजून आले नाहीत. 5 वाजून गेलेत. ते गाडी घ्यायला जाईल मग येतील ना ग. उद्या वेनसडे. भटक भवानी आली वाटतं. हो भटक भवानी आली. नाही दुसरंच आहे कोणतरी. मला वाटलं भटक भवानी. आपली भटक भवानी आली खेळायला. साठी भाजी हणी. सकाळीसाठी भाजी का आणि मग भेंडी. हां तिथं आज भेंडी घेऊन गेली होती. तर म्हणे की थोडीच भेंडी होती जास्त द्यायची म्हणे. असं म्हटलं जास्त किती देऊ अजून. पोळी उरून गेली त्याची. पोळी राहून गेली होती. भाजी संपून गेली. भेंडी भेंडी उचलून खाऊन घेतली. हां कधी येतं का माहिती. तर जाते बोलायला. जाईल भाजी काहीतरी आणायची. आणि फ्लावर नाही आवडत यार. फ्लावर नाही आवडत. तर दुसरी बघ कोणती भाजी आणणार. आणि जी भाजी खाईल ना ती भाजी आणायची. दोडके आणून द्यायचे. दोडके छान लागतात. नाही तर पक्क्याची भाजी. पक्क्याची भाजी बी चांगली लागते. त्या दिवशी आपण बनवली होती ना. इथं नाही भेट. इथं कमी भाजी असते. चल कोणती मावशी. हय नको जाऊ ना. आत्ता झाली ना ती. का बरं बोलवते. कोण बोलवते. हां यायची घरवाले बाहेर. ती मायराची मम्मी. का बरं काय माहिती मम्मी. ती काहीतरी आता घ्यायला मला लावता येते. तिचं असंच राहतं. आली आली.
टाकायचं. हं.